अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला वळूया आपण आज 22 जानेवारीच्या न्यूजकडे. फर्स्ट न्यूज बघूया काय आहे. ओके, फर्स्ट न्यूज आहे उत्तराखंड कॅबिनेटने अप्रूव्ह केलेलं आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड मॅन्युअल. ओके, सो काय आहे ते मॅन्युअल बघूया आपण. उत्तराखंड कॅबिनेटने अप्रूव्ह केलेलं आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड मॅन्युअल, ज्याने काय होईल स्टेटमध्ये इम्प्लिमेंटेशन करण्याकरता एक पाथ जो आहे तो मोकळा होईल, वे जो आहे तो मोकळा होईल. तर बघूया काय आहे ऑब्जेक्टिव्ह यूसीसीचं. सो जसे की पर्सनल मॅटर्स आहे, मॅरेज, डिवोर्स, इनहेरिटन्स, ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स, प्रमोटिंग इक्वॅलिटी अँड जस्टिस. सो हे जे पर्सनल मॅटर्स आहे यामध्ये एन्श्युअर करेल हा कॉमन सेट ऑफ लॉ. नेक्स्ट, एक्सक्लूड कोण राहणार आहे यामध्ये, जे ट्रायबल कम्युनिटीज आहे आणि प्रॅक्टिसेस आहे जसे की हलाला, इद्दत आणि तलाक, जे की येते मुस्लिम पर्सनल लॉच्या अंडरमध्ये. सो ते सगळे एक्सक्लुडेड आहे या मॅन्युअलमध्ये. नेक्स्ट, ड्राफ्ट डिटेल्स काय आहे. सो ड्राफ्ट डिटेल्स मध्ये कंप्राइज आहे 392 सेक्शन्स अंडर 7 स्केड्युल्समध्ये, जे की प्रिपेअर केलेले आहे 5 मेंबर एक्सपर्ट कमिटीजनी, जी की कॉन्स्टिट्यूट झालेली होती जून 2022 मध्ये. आणि ज्याला लीड केलेलं आहे कमिटीला ते आहेत रिटायर्ड जस्टिस रंजना प्रकाश देसाई. ओके, सो फायनल ड्राफ्ट जो आहे तो आहे 750 पेजेसचा अक्रॉस 4 व्हॉल्युम्स मध्ये, आणि हे सबमिट केलेलं आहे त्यांनी ही ड्राफ्ट कॉपी 2 फेब्रुवारी 2024 मध्ये. नेक्स्ट, लेजिस्लेटिव्ह टाइमलाईन काय आहे तर ही जी स्टेट कॅबिनेट आहे त्यांनी पास केलेली आहे ही 4 फेब्रुवारी 2024 ला, आणि उत्तराखंड गव्हर्नर लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनी त्याला अप्रुव्हल दिलेला आहे 28 फेब्रुवारी 2024 मध्ये. ओके, सो उत्तराखंड कॅबिनेटने अप्रुव्हल दिलेला आहे यूसीसी मॅन्युअल करता. यूसीसी मॅन्युअल काय आहे तर ते आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड मॅन्युअल. त्या मॅन्युअलमध्ये जे की लॉज आहे, कॉमन सेट ऑफ लॉज, ते एन्श्युअर केलेले आहे जसे की पर्सनल मॅटर्स, डायव्होर्स, मॅरेज, अडॉप्शन, हे सगळं त्यामध्ये आहे आणि प्रमोट केलेलं आहे त्याच्यामध्ये इक्वॅलिटी आणि जस्टिस. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे इंडिया ही 7th लार्जेस्ट कॉफी प्रोड्युसर कंट्री बनलेली आहे ग्लोबली. तर बघूया कुठे कुठे प्रोडक्शन होत असतं कॉफीचं आणि कुठे एक्सपोर्ट केल्या जाते. सो ग्लोबल रँकिंग मध्ये इंडिया ही आता वर्ल्ड 7th लार्जेस्ट कॉफी प्रोड्युसर झालेली आहे, विथ एक्सपोर्ट रीच जे आहे 1.29 बिलियन US$ आहे फायनान्शियल इयर 23-24 मध्ये. नियरली डबल आहे फ्रॉम प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर किती होता, $719 मिलियन 2020-21 मध्ये. एक्सपोर्टचे डिटेल्स. सो इंडियाने एक्सपोर्ट केलेले आहे ओव्हर 9,300 टन्स ऑफ कॉफी इन फर्स्ट हाफ. जानेवारी 2025च्या फर्स्ट हाफ मध्ये नियरली किती केलेली आहे, ओव्हर 9,300 टन्स एक्सपोर्ट केलेली आहे कॉफी. टॉप एक्सपोर्ट डेस्टिनेशन्स आहे इटली, बेल्जियम आणि रशिया. आणि प्रायमरी एक्सपोर्ट आहे, म्हणजे काय एक्सपोर्ट करतात ते, कोणत्या प्रकारची कॉफी एक्सपोर्ट करतात. सो अनरोस्टेड अरेबिका आणि रोबस्टा बीन्स हे एक्सपोर्ट केल्या जाते प्रायमरी एक्सपोर्टमध्ये. नेक्स्ट, ग्रोईंग डिमांड जे आहे फॉर व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स करतात जसे की रोस्टेड अँड इन्स्टंट कॉफी, याची जास्त डिमांड आहे सध्या तरी. डोमेस्टिक कॉफी कन्झम्पशन काय आहे, डोमेस्टिकली ही पण इन्क्रीज झालेली आहे फ्रॉम 84,000 टन्स 2012 मध्ये होती आणि आता ते इन्क्रीज झालेली आहे 2023 मध्ये 91,000 टन्सने. फॅक्टर काय आहे या ग्रोथचा. सो आता जे की कॅफे कल्चर आहे, हाय डिस्पोजेबल इन्कम आहे आणि जे जास्तीत जास्त लोक टीच्या ऐवजी कॉफीला प्रिफरन्स देत आहे, त्यामुळे हे जे आहे त्यामुळे कॉफीचं जे कन्झम्पशन आहे जास्त त्याला ग्रोथ मिळत आहे. की प्रोडक्शन रिजन कोणते कोणते आहे. सो कर्नाटक हे लार्जेस्ट कॉफी प्रोड्युसर आहे, जे की कंट्रीब्यूट करतं 2,48,020 मेट्रिक टन 2022-23 मध्ये. आणखी कोण कंट्रीब्युटर्स आहे कॉफी प्रोडक्शन करता, त्यामध्ये आहे केरला आणि तमिळनाडू. कॉफी प्लांटेशन वेस्टर्न अँड ईस्टर्न घाट्स हे सुद्धा एक क्रुशियल रोल प्ले करतं प्रिझर्व करण्याकरता बायोडायव्हर्सिटीला. ओके, सो इंडिया ही बनलेली आहे 7th लार्जेस्ट
कंट्री ग्लोबली जी की कॉफी म्हणजे कॉफी प्रोडक्शन मध्ये. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतलेली आहे 47th प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्सचे, आणि त्यांना शपथ दिलेली आहे. कोणी दिलेली आहे बघूया. आणि व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कोण शपथ घेतलेली आहे? सो डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतलेली आहे ॲज अ युनायटेड स्टेट्सचे 47th प्रेसिडेंट म्हणून, आणि हा त्यांचा काय आहे, सेकंड टर्म आहे ऑफिस मधला. ओके, सो चीफ जस्टिस जॉन रॉबर्ट यांनी शपथ दिलेली आहे त्यांना कॅपिटॉन रोटुंडा वॉशिंग्टन DC इथे. ओके, सो चीफ जस्टिस जॉन रॉबर्ट्स आहे, त्यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. नेक्स्ट आता हे तर झालं प्रेसिडेंट. सो 47th प्रेसिडेंट झालेले आहे डोनाल्ड ट्रम्प, आणि ही त्यांची सेकंड टर्म आहे. नेक्स्ट आता व्हाईस प्रेसिडेंट कोण झाले आहे? व्हाईस प्रेसिडेंट झालेले आहे JD व्हेन्स. ओके, 40 इयर ओल्ड आहेत ते. त्यांनी सुद्धा शपथ घेतलेली आहे 50th व्हाईस प्रेसिडेंट म्हणून युनायटेड स्टेट्स, आणि त्यांना शपथ दिलेली आहे जस्टिस ब्रेथ कॅव्हॅन्यॉ यांनी. ओके, आणि हे थर्ड यंगेस्ट व्हाईस प्रेसिडेंट आहे US हिस्ट्रीमध्ये. नेक्स्ट आता ॲज अ प्रेसिडेंट म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी काही अनाउन्समेंट केलेले आहे. सो ते काय केलेले आहे, इकॉनॉमिक मेजर्समध्ये त्यांनी डिक्लेअर केलेले आहे की नॅशनल एनर्जी इमर्जन्सी, आणि त्यांनी प्लेस सुद्धा घेतलेली आहे की जे इन्फ्लेशन आहे ते इन्फ्लेशन रिड्यूस करेल म्हणून, जे महागाई आहे त्याला रिड्यूस करेल म्हणून. एनर्जी पॉलिसीज करता सुद्धा त्यांनी काही अनाउन्समेंट केलेले आहे. ट्रेड रिफॉर्म्स करता सुद्धा केलेले आहे. सो या अनाउन्समेंट्स आहे जे की डोनाल्ड ट्रम्पने केलेल्या आहे शपथ घेतल्यानंतर ॲज अ USचे 47th प्रेसिडेंट म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आता उषा वेन्स ह्या बनलेल्या आहे फर्स्ट इंडियन अमेरिकन सेकंड लेडी ऑफ USA. ओके, हिस्टोरिक अचीवमेंट आहे ही एक. उषा वेन्स ज्या झालेल्या आहे फर्स्ट इंडियन अमेरिकन अँड हिंदू सेकंड लेडी ऑफ युनायटेड स्टेट्स आफ्टर कशा त्यांचे जे हस्बंड आहे JD व्हेन्स यांनी शपथ घेतलेली आहे ॲज अ USचे 50th व्हाईस प्रेसिडेंट म्हणून. ओके, बॅकग्राऊंड काय आहे उषा वेन्स यांचा? सो ह्या डॉटर आहे तेलुगू इमिग्रंट जे की फ्रॉम इंडिया राधाकृष्णन क्रिश चिलुकुरी. ओके, आणि जे की काय आहेत एरोस्पेस इंजिनियर आहेत, आणि लक्ष्मी चिलुकुरी ज्या की एक युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन डियागो इथे प्रोवोस्ट आहे. ओके, सो हा एक उषा वेन्स यांचा बॅकग्राऊंड आहे. त्या कोणाच्या डॉटर आहे, आणि जे इमिग्रंट आहे तेलुगू इमिग्रंट त्याच्या त्या डॉटर आहेत. उषा वेन्स या बनलेल्या आहे फर्स्ट इंडियन अमेरिकन सेकंड लेडी ऑफ युनायटेड स्टेट्स, आणि त्यांचे जे हस्बंड आहे JD व्हेन्स हे झालेले आहे USAचे व्हाईस प्रेसिडेंट 50th व्हाईस प्रेसिडेंट. ओके, सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे इंडिया अँड बेल्जियम हे स्ट्रेंथन करणार आहे ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट रिलेशन्स. सो बघूया कशामध्ये करणार आहेत. बायलॅटरल टॉक्स काही डिस्कशन टॉक्स झालेले आहे जे की युनियन मिनिस्टर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री पियुष गोयल आणि बेल्जियम मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर युरोपियन अफेअर अँड फॉरेन ट्रेड बर्नार्ड क्विंटिन यांच्यामध्ये काही डिस्कशन झालेले आहे ब्रुसेल्समध्ये एनहान्स करण्याकरता ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंटच्या टाईज. ओके, दोन्ही नेशन्समध्ये. फोकस एरियाज काय आहेत? सो काही की सेक्टर्स आहे कोलॅबोरेशनचे ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे सस्टेनेबल टेक्नॉलॉजी, सेमीकंडक्टर, जेम्स अँड ज्वेलरी, हेल्थ केअर, ॲग्रिकल्चर, रिन्युएबल एनर्जी, लाईफ सायन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल टेक्नॉलॉजी आणि फूड प्रोडक्ट्स. सो हे काही की सेक्टर्स आहे कोलॅबोरेशनचे जे हे की एरियाज आहे फोकस एरियाज आहे ज्याच्याबद्दल डिस्कशन झालेलं आहे. ओके, सो ट्रेड स्टॅटिक्स काय आहे? सो इंडिया आणि बेल्जियम यांचे जे ट्रेड व्हॅल्यूड आहे हे आहे ओव्हर $15.07 बिलियन 2023-24 मध्ये, आणि FDI आहे फ्रॉम बेल्जियम टू इंडिया एस्टिमेटेड $3.94 बिलियन. ओके, सो इंडिया आणि बेल्जियमनी ट्रेड आणि
इन्व्हेस्टमेंट रिलेशन स्ट्रेंथन करण्याकरता डिस्कशन केलेले आहे. सो ते डिस्कशन कुठे केलेले आहे? ब्रुसेल्समध्ये केलेले आहे आणि ते डिस्कशन झालेलं आहे पियुष गोयल यांच्यामध्ये. पियुष गोयल हे आहेत युनियन मिनिस्टर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि बेल्जियन मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर्स, युरोपियन अफेअर्स अँड फॉरेन ट्रेड बर्नार्ड क्विंटीन यांच्यामध्ये हे डिस्कशन झालेलं आहे ब्रुसेल्स इथे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट RBIने काही डायरेक्टिव्ह दिलेले आहे नंबर सिरीज करता फॉर कस्टमर कम्युनिकेशन करता. सो जसं की बँक्सचे आपल्याकडे कॉल्स येत असतात किंवा SMS येत असतात, OTP सुद्धा येते तेव्हा बँककडनं येत असतं. सो तो जो स्पेसिफिक नंबर असतो त्या नंबर सिरीज करता काही RBIने डायरेक्टिव्ह दिलेले आहे. सो काय दिलेले आहे? सो बँक हे म्हणजे बँक मस्ट त्यांना यूज करायचा आहे नंबर सिरीज 1600 XS. ओके, हा जो नंबर आहे हा म्हणजे RBIने म्हटलेला आहे की बँक हा नंबर यूज करेल फॉर ट्रान्झॅक्शन आणि सर्व्हिस कॉल करता. नेक्स्ट, फॉर प्रमोशनल कॉल बँक आणि रेग्युलेटेड एंटिटीज जी आहे ते कोणती नंबर सिरीज यूज करेल? सो ती आहे 140 XS. ही जी नंबर आहे ही यूज करेल ते कशा करता? फॉर म्हणजे जे फायनान्शियल फ्रॉड होत असतात त्याला प्रिव्हेंट करण्याकरता ही नंबर सिरीज यूज करेल ते फॉर प्रमोशनल कॉल्स आणि ट्रान्झॅक्शन आणि सर्व्हिस कॉल करता 1600 XS ही जी नंबर सिरीज आहे ही बँकने यूज केली पाहिजे अशी RBIने डायरेक्टिव्ह दिलेले आहे. नेक्स्ट आहे फ्रॉड रिस्क आणि मोबाईल नंबर. सो मोबाईल नंबर जे आहे ते क्रुशियल फॉर OTPs, ट्रान्झॅक्शन अलर्ट, अकाउंट अपडेट्स हे पण काय मिसयूज होऊ शकतात फॉर ऑनलाईन फ्रॉड्सनी. ट्रायची गाईडलाईन्स काय फॉर कम्युनिकेशन? आरी म्हणजेच रेग्युलेटेड एंटिटीज हे काय करेल? टू ट्रायज गाईडलाईन फॉर कमर्शियल कम्युनिकेशन वाय व्हॉइस कॉल ऑर SMS. ओके, सो ट्रान्झॅक्शन आणि सर्व्हिस कॉल करता RBIने एक डायरेक्टिव्ह दिलेला आहे बँकला. सो ती जी नंबर सिरीज आहे ती त्यांना यूज करायची आहे 1600 XX अशी नंबर सिरीज फॉर ट्रान्झॅक्शन अँड सर्व्हिस कॉल करता. आणि फॉर प्रमोशनल कॉल करता हे 140 XX असं त्यांना नंबर सिरीज यूज करायचा आहे. बँक्सना असा RBIने डायरेक्टिव्ह दिलेला आहे. नेक्स्ट बघूया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे विच स्टेट बिकेम द फर्स्ट टू इम्प्लिमेंट द युनिफॉर्म सिव्हिल कोड? कोणतं फर्स्ट स्टेट आहे ज्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे UCC सिव्हिल कोड, जे की लीड केलेलं आहे एक्सपर्ट कमिटी फॉर इट्स ड्राफ्ट प्रिपरेशन करता? तर ते आहे उत्तराखंड आणि रिटायर्ड जस्टिस रंजना प्रकाश देसाई यांनी लीड केलेला आहे. नेक्स्ट बघूया. Which country recently became the 7th largest coffee producer in the world? तर कोणती कंट्री ही 7th लार्जेस्ट कॉफी प्रोड्युसर बनलेली आहे ग्लोबली? तर ती आहे इंडिया. Who was sworn in as the 47th president of US? सो 47 युनायटेड स्टेट्सचे 47th प्रेसिडेंट म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? ती घेतलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी. आणि व्हाईस प्रेसिडेंट म्हणून शपथ घेतलेली आहे JD व्हॅन्सनी. नेक्स्ट बघूया. हु इज द फर्स्ट इंडियन अमेरिकन अँड हिंदू सेकंड लेडी फॉर द युनायटेड स्टेट्स? तर ते आहेत उषा व्हेन्स. What is the estimated value of India-Belgium trade in 2023-24? तर किती आहे एस्टिमेटेड ट्रेड व्हॅल्यू इंडिया बेल्जियमची? ती 2023-24 मध्ये ती आहे ओव्हर $15.07 बिलियन. Which numbering series has the RBI mandate for banks to use for transaction or service? सो ट्रान्झॅक्शन आणि सर्व्हिस कॉल करता RBIने मॅन्डेट केलेला आहे बँक्सला की तो कोणती नंबर सिरीज यूज करेल? ती करणार आहेत 1600 XX. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि रोज आपले सकाळी 8 वाजता वोकॅब्युलरी सेशन्स असतात. सो ते सुद्धा तुम्ही अटेंड करा, त्यामुळे तुमची वोकॅब्युलरी सुद्धा स्ट्रॉंग होईल. थँक्यू.